नमस्कार छोट्या वैज्ञानिकांनो आणि चंद्रप्रेमींनो. आपल्या मजेदार आणि ज्ञानाने भरलेल्या अंतराळ सफरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एका खूपच खास चंद्राबद्दल, ब्ल्यू मायक्रोमून. पण थांबा, हा चंद्र खरंच निळा असतो का? आणि त्याला मायक्रो का म्हणतात? चला, हे रहस्य उलगडूया. आज सूर्यास्तानंतर आकाशात पूर्ण चंद्र दिसेल. पण हा चंद्र नेहमीपेक्षा थोडासा लहान आणि कमी चमकदार दिसणार आहे. असं का होतं? कारण चंद्र पृथ्वीभोवती पूर्ण गोलात नाही, तर अंडाकृती मार्गाने फिरतो. या प्रवासात कधी तो पृथ्वीच्या जवळ येतो, तर कधी खूप दूर जातो. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून सर्वात जास्त दूर असतो, त्या स्थितीला अपोजी म्हणतात. आणि जेव्हा पूर्ण चंद्राची रात्र अपोजीच्या अगदी जवळ येते, तेव्हा आपल्याला दिसतो मायक्रोमून. म्हणजेच आकाशातील थोडासा लहान दिसणारा पूर्ण चंद्र. खरं तर आजचा मायक्रोमून हा या वर्षातील सर्वात दूर, सर्वात लहान आणि सर्वात कमी चमकदार पूर्ण चंद्र असणार आहे. पण थांबा, अजून एक खास गोष्ट आहे. आजचा चंद्र फक्त मायक्रोमून नाही, तर तो ब्ल्यू मून देखील आहे. आता तुम्ही म्हणाल, म्हणजे चंद्र निळा दिसणार? नाही मित्रांनो, ब्ल्यू मून म्हणजे एका महिन्यात येणारा दुसरा पूर्ण चंद्र. चंद्राचा रंग निळा नसतो, पण या दुर्मिळ घटनेला ब्ल्यू मून असं नाव दिलं गेलं आहे. या चित्रात भारतातील कोलकाता शहरातून काढलेले दोन चंद्र दिसतात. एक आहे सुपरमून, जो पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे मोठा दिसतो. आणि दुसरा आहे मायक्रोमून, जो पृथ्वीपासून दूर असल्यामुळे थोडा लहान दिसतो. हे फोटो मे आणि डिसेंबर 2021 मध्ये टिपले गेले होते. आता एक मजेदार अंतराळ तथ्य ऐका. पुढचा मायक्रोमून पुढच्या महिन्यात येईल. पुढचा ब्ल्यू मून 2028च्या शेवटी दिसेल. पण ब्ल्यू मायक्रोमून ही दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडणारी दुर्मिळ घटना पुन्हा पाहण्यासाठी आपल्याला थेट 2053 सालापर्यंत वाट पाहावी लागेल. म्हणून आज रात्री चंद्राकडे नक्की बघा. कदाचित तो नेहमीपेक्षा थोडासा लहान दिसेल, पण त्याची खासियत मात्र खूप मोठी आहे. मित्रांनो, आजची ही चंद्राची भन्नाट गोष्ट तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मजेदार अंतराळ सफरींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या अंतराळ रहस्यासोबत. तोपर्यंत जिज्ञासू रहा आणि आकाशाकडे बघत रहा. धन्यवाद मित्रांनो.